आज राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती आणि याच वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी काहीशा हटके अंदाजात शुभेच्छा ज्या आहेत त्या सरकारला दिल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छामध्ये त्यांनी म्हटलं की देवेंद्र पर्वाच्या वर्षपूर्तीवर मराठी मनाला आहे गर्व, महाराष्ट्राच्या चौफेर विकासाचं लवकरच अजित पर्व. या ओळींचा अर्थ काय आहे दादा? महायुतीमध्ये गेल्या 1 वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजितदादा हे ऊर्जावान मंत्री म्हणून काम करत आहेत. तुम्ही त्यांच्या कामाची पद्धत पाहिली असेल आणि मागं पण तुम्ही बातमी चालवली होती. ती वस्तुस्थिती आहे की लाडकी बहीण योजना ही संकल्पनाच मुळात दादांची होती, ती इम्प्लिमेंट पण दादांनीच केली आणि त्यामुळं महायुतीच्या सरकारला एक भक्कम आधार लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला. आणि काम करणारं गतिशील नेतृत्व आहे, रुसवे फुगवे नसतात, कधी सरकारवर नाराजी नसते. आता इतक्या मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन्स विरोधक करतात किंवा ॲलिगेशन्स होत असताना जवळचे बाहेरचे सगळे शांत बसून ऐकत असतात, तरीसुद्धा अजिबात विचलित न होता जनतेमध्ये सातत्यानं काम करणं, जनतेची सेवा करणं आणि त्यामुळे महायुती घट्ट करणं. आणि म्हणून त्या अनुषंगानं मी ते काव्यरचना आदरणीय दादांवर केलेली आहे. त्यामुळे या वर्षपूर्तीमध्ये दादांकडं एका गोष्टीचं तुम्ही बारकाईनं पाहिलंच पाहिजे की कुठेही उद्वेग झाला नाही, कुठेही रुसून बारामतीत गेले नाहीत, कुठेही कोणावर आक्रमक झाले नाहीत, फक्त शांततेनं आपलं काम करत राहिले. आणि महायुतीमध्ये लाडकी बहीण योजना आणि लोकप्रियतेचा कळस, आता 3 हॉर्स पॉवर मोटर त्याचं बिल फ्री, शेतकऱ्यांना दिलासा. आता आमच्याकडं दादा आले होते त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं का नाफेडची खरेदी, CCIची जी खरेदी आहे ती 5 क्विंटलपर्यंतचा एकरी, ती पण वाढवून घ्या. तर हे दादांचं काम जनतेला अपील होतं आहे, त्याच्यामुळे महायुती भक्कम आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस बोलताना सिंगल युनिव्हर्सिटी असतो तर एखादा शब्द असतो, रुसवे फुगवे शब्द वापरला, हा कोणाला इशारा आहे? रुसवे फुगवे असं असतं की समजने वाले को इशारा काफी. महायुतीमध्ये काम करताना दादांनी बघा कसलाही अट्टहास केला नाही. सुरुवातपासून आमच्या आमदारांचा पहिला पाठिंबा या सरकारला होता, 40-42 आमदारांचा, आणि तो दादांनी पत्र काढून डायरेक्ट पाठिंबा दिला. त्याच्यानंतर अनेक वेळा आता हे सुरू आहेत, पक्षांतरं सुरू आहेत. आमच्या पक्षातूनही काही लोक तिकडे गेले, त्यांच्या पक्षातले काही लोक महायुतीतल्या घटक पक्षातले राष्ट्रवादीकडे आले, तरी त्याच्यावर जास्त दादा रिॲक्ट झाले नाहीत. सरळ सांगितलं की ठीक आहे, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला बेसिक हे सांगतोय की दादांनी महायुतीमध्ये रुसण्या फुगण्याचा कार्यक्रम केला नाही. मी थेट प्रश्न विचारतो तुम्हाला, जसं तुमचे दुसरे उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे, वारंवार रुसणं, दरेला निघून जाणं किंवा मग थेट दिल्लीत जाणं, तक्रारी करणं, ह्या गोष्टी वर्षभरात म्हणजे दादा नॉट रिचेबल होतात. दादांना काही एखादी गोष्ट पटली नाही तर दादा वर्षभरात कुठं नॉट रिचेबल झाला दिसला नाही. हा बेसिक डिफरन्स तो आहे. म्हणजे तुम्ही रिलॅक्स देवेंद्र फडणवीसांना तुमच्या पक्षाकडून दादांनी केला आहे का? आम्ही महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नेतृत्व प्रामाणिकपणे स्वीकारलं आहे. आम्ही एक मान्य करतो की आम्ही सेकंड उपमुख्यमंत्री आहोत. पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याबद्दल दुमत नाही. म्हणून कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान आम्ही त्यांनाच दिला, त्यांचा तो अधिकार पण आहे. राहिला प्रश्न दादांवर कुठेही काही असं नाराजीचा मी तरी 1 वर्षात असं पाहिलं नाही. अशी काही संकटं आली, अनेक लोक पक्ष सोडून गेली, पण दादांनी एक वेळ म्हणजे आता पार्थ पवार प्रकरणामध्ये दादांचा फोन नॉट रिचेबल असू शकेल एखाद्या वेळेस, मला तरी वाटतो का तो झाला नव्हता. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ॲलिगेशन झाल्यावर सुद्धा त्यांनी संयम ढळू दिला नाही. ते रुसून कुठं बारामतीला गेले नाहीत, असं दिसलं का तुम्हाला? त्याच्यामुळे दादा हे दादा आहेत आणि माझा कोणावर काही हे नाही आहे. मी फक्त एवढंच सांगतो की वर्षपूर्तीमध्ये महायुतीमध्ये आम्ही घट्टपणे काम केलं आहे, प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रगतीपथाचा जो रथ त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा जातो आहे चौफेर, त्याला आमचा पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा आहे. दादा, तुम्ही देवेंद्र पर्वाला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या, मात्र अजित पर्व येणार असं म्हटलं आहे. साहजिक आहे ना. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. 2029 आमचं हे सुरुवातपासून टार्गेट राहिलेलं आहे, 2009 पासून की 20 वर्षानंतर का होऊ देत, आपण 19 पासून आपण या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे. आम्हाला तुम्ही बघत असाल, कुठे पंढरपूरला गेलो, कुठं देवदर्शनाला गेलो, तर माझं एकच स्वप्न असतं. आता पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा देताना मी हेच म्हणतो की अजित पर्व महाराष्ट्रात येऊ दे, सगळे आनंदी असतात, शेतकरी, लाडक्या बहिणी, आणि देवेंद्र पर्वाला शुभेच्छा आहेतच. आता माझ्या संकल्पना, मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यात काही दुमत असण्याचं कारण नाही. दुसऱ्या वर्षपूर्तीला अजित पर्व महाराष्ट्रात आलेलं असेल का मग? हे तर वेळ सांगणार. कारण तुम्ही अलीकडे
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी जे काही वक्तव्य केलं होतं ते काही इतकं सहज केलं नव्हतं, ते गांभीर्यानं घेण्याचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच दुसऱ्या वर्षपूर्तीपर्यंत महाराष्ट्रात काहीतरी वेगळं होईल का हे चव्हाण साहेबांना विचारलं पाहिजे. पण एक गोष्ट, पण प्रॅक्टिकल जर तुमचा प्रश्न असेल वस्तुस्थितीला धरून, तर 2029च्या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाणं. आता हा निकाल जर महायुती आपल्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा जर 2 डिसेंबरला निवडणूक झाल्यानंतर 3 डिसेंबरला त्याचा निकाल आला असता, तर अर्थातच त्याचा परिणाम आता महानगरपालिकेत सुद्धा, आता आम्हाला विश्वास आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने लढलो, आमचा म्हणजे निर्णय चांगला येणार आमच्या पक्षाकडून, हा आम्हाला विश्वास आहे. अर्थातच हे काम करताना जसं लोकांमध्ये तुमच्या पक्षाप्रती विश्वास वाढत जातो, तसं 2029ला जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचे. आता महिला आरक्षण लागू होणारा राजकीय, 99 महिला आमदार जास्त होतील, त्यातसुद्धा महिलांना प्राधान्य देणं हे पक्षाचं टार्गेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणत अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. दुसऱ्या वर्षपूर्तीपर्यंत मी म्हणणार नाही, कारण ते हवेत बाण मारल्यासारखं होईल. पण वस्तुस्थिती अशी आहे की अजितदादांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं, ही माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याची पक्षाच्या भावना आहे. देवेंद्र पर्वाच्या शुभेच्छा देताना लवकरच अजित पर्व यावं, आणि आता जरी नाही आलं तरी 2029पर्यंत ते त्याची तयारी त्यांचा पक्ष करणार आहे, आणि कार्यकर्त्यांचं स्वप्न जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हायची अपेक्षा आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली आहे. उमेश रोणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.